पुराचं पाणी आता ओसरू लागलंय. मराठवाड्यातील नुकसानीची भीषणता आता समोर येते आहे. लोक आपापल्या घरी परतू लागलेत. अनेक ठिकाणी सुपीक जमीन वाहून गेली आहे. पूर आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि जिथे सुपीक जमीन सुद्धा वाहून गेली आहे अशा शेतकऱ्यांचा गावकऱ्यांचा अनुभव जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चेडेंनी. होऊन गेली आणि चारा सुद्धा वाहून गेला नाही. चारा होऊन गेला. काल म्हणे चारा पाठवून देतो, चारा पाठवून नाही दिला, काहीच नाही. काल दिवसभर 2 दिवसापासून जाणाऱ्याला काहीच नाहीये. एक गाय सुद्धा फाटर पडलेली आता सध्या, एक गाय फाटर पडलेली आहे. 2 तर होऊनच गेलेत. आता काय शासनाकडे मागू आहे तुमचा आता आक्रोश त्यांनी सुरू काय आहे? मदत नुसतं येतो म्हणे, कुणी अजून आलंच नाही इकडे. पंचनाम्याला कशाला आलं नाही अजून कुठूनच कुणी. काय संपूर्ण तुम्ही भावुक झालेत? त्याला आम्ही 2 बार म्हणलो, ते म्हणे आज येणार आहे, उद्या येणार आहे. नुसतं काल नावं लिहून घेतली, तिथं फाटर आलंच नाही कोणी. त्याच्यामुळे आतापर्यंत तिथं फाटर थांबलो आम्ही. काय करणार या संकटाला आम्ही.